तर विषय असा होता पब्लिक की मग मामा नवे कपडे घेऊन गेलते आणि गौरव काही घेऊन दिले नव्हते, म्हणून मी गौरवला म्हणलं चला आपण घेऊन येऊ त्या पैशाचे. तेवढ्यात मामाची पोरगी बी आली, ती चालली गेली. मग गौरव म्हणे चाल आपण बाजारातून जाऊन येऊ म्हणे एकदा. म्हणलं चाल ना भाऊ. मग त्याचं नाराज झालं तर त्याचं म्हणणं होतं मला कपडेच घ्यायचे. म्हणलं चाल मग बाजारात. चला तुम्हाला आता दाखवतो बाजारात गेल्यावर काय विषय काय नाही. मग आलो आम्ही स्टेट बँकेच्या मागच्या गल्ली. तिथं तर पब्लिक होती पण इतकी नव्हती. मग काय आम्ही चौकात आलो, फोर व्हीलर आले इथं ट्रॅफिक करून बसलो होते. याला म्हटलं थांब रे भाऊ, आम्हाला जाऊ दे, आम्हाला लय गडबड आहे, पहिले संध्याकाळचा टाइम आहे. मग आम्ही आलो पुढं. आता तुम्हाला बाजार दाखवतो आम्ही बुलढाण्यातला कसं आणि कसं नाही तर पहा मग. बाजारात तास रविवार होता तर गर्दी तर भरपूर होती. मग काय आम्हाला दादा कपडे घेणं होते, पण इथं कसं माहितीये का गौरवच्या हिशोबाने कपडे नव्हते. म्हटलं जाऊ आता कपड्याच्या पुढच्या गल्लीत कारंजा चौकात, तिथं मस्त कपडे लागेल राहतात. चला मग आता तुम्हाला दाखवतो कारंजा चौकातला कपड्याचं मार्केट. तुम्हाला तर माहित असेल, तरी ज्याला माहित नसेल त्याला सांगून देतो. इथं मस्त भारी भारी कपडे भेटतात, सस्त्यात मस्त कार्यक्रम आहे, काही विषय नाही. येड्या कारंजामध्ये जायचं रविवारच्या दिवशी. मग काय आता गौरव म्हणे मला घ्यायचाच ड्रेस. म्हणलं घेऊन टाकू आता, त्याजवळ पैसेच येतं. मग त्यानं पाहिला हो त्याच्या हिशोबाने किती भारी ड्रेस भेटतो. मग त्यानं पाहायला गेला, म्हणे मला काही आवडलं नाही, म्हणे आपण समोरच्या दुकानात पो. मग काय आम्ही चाललो आता समोरच्या दुकानात आलो. ते काकांत मस्त संध्याकाळ टाइम होतात, पाहत होते किती पैसे आले आपले. तर काका कर नोटस मोजत होते हो. मग काय आता आम्ही कपडे घेणार होते, तेवढ्यात आपल्या गावातली मंडळी भेटली हो. मग काय आम्हाला बोल म्हणलं काय, ते तर काही बोलूच नाही राहिलं. ते म्हणे येईल विचार म्हणे. मग हे सांगायला लागलं की एवढ्यात घेतली तेवढ्यात घेतली. आता ते तुम्हाला काय जाऊ द्या म्हणलं. आता गौरवचं भाऊ एकदा गौरवच काय म्हणणं, गौरव म्हणे हा वर्ल्ड पण आपल्याला तो पाहायचा डबल. म्हणलं राहू दे, हसले भारी दिसतो म्हणलं, त्या अंगाईच्या तुड्या घेरू दिसशील. मग काय आम्ही घेतले होते तिकडून कपडे. आता चाललो आम्ही घराकडे. तेवढ्यात आपली गावातली मंडळी भेटली होती, रामराम करायला लागले. मग त्याला श्याम घालून आम्ही आता धकलो गावाकडे. सुम्याचं भांडणं झालं तिथं. मग आम्हाला सुम्याकडे येऊन चालला ना, आम्ही चौघ जण इथूनच तेड जाळे करून राहिलो. मावशीचं वर्गणीच तर कॅमेऱ्यात पाहू राहिलं. मग काय आम्ही आता तिथून धकलो पण आलो आमच्या गावात. 190च्या स्पीडनं. आमच्या गावाचं नाव आहे भादोला, इथं पाठी दिसू राहील तुम्हाला. मग काय गावात एंट्री मारली, इथं तर भक्कम पब्लिक होती. पण काय विषय असा होता की भांडणं अशी झालती की आपल्याला क्लिपा काढायला टाइम नाही, म्हणजे मोकाच नाही भेटला. मग आम्ही बुलढाण्यात 180च्या स्पीडनं आलो वापस, कारण की आम्हाला कपडे घ्यायचे. बाकी ते गौरव रस्त्याने म्हणजे कपडे काही घ्यायचे नाही, आपण जाऊ घरी. आलो इथं. आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. फॉलो करून घेतात लोक. बाय बाय.